ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपली चर्चा सुरू आहे राज ठाकरेंच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना सादर झालेला ओवेसी यांच्या चेहऱ्याचा केक, फोटो आले असलेला केक तो त्यांनी कापला आणि त्या निमित्ताने एक वेगळ्या राजकारणाची दिशा राज ठाकरे स्पष्ट करतायत का, आपली त्यावर चर्चा सुरू आहे। आपल्यासोबत आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई। हेमंत देसाईजी, मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो, नुकत्याच झालेल्या निवडणुकींच्या काळात 2014 सालात राज ठाकरेंनी अतिशय उत्कृष्ट आणि इतर राजकीय पक्षांच्या पेक्षाही वेगळी असं एक पॉलिसी डॉक्युमेंट समोर आणलं होतं। ब्ल्यूप्रिंट म्हणून महाराष्ट्राची समोर आणली होती आणि खूप अभ्यस्त अशी ब्ल्यूप्रिंट होती, त्याच्यात अनेक मान्यवरांचा सहभाग होता। ते राज ठाकरे ती मनसे असं एखादं पॉलिसी डॉक्युमेंट आणणाऱ्या पक्षापासून ते आता ओवेसीचा चेहरा असणारा केक कापणारे राज ठाकरे आणि मनसे, हा स्थित्यंतर का झालं आणि हे असं करावं लागलंय का? राज ठाकरेंवरती काही मर्यादा आल्यामुळे त्यांना हे करावं लागलंय का? मला असं वाटतं की हे थोडंसं नैराश्याच्या पोटी या प्रकारच्या कृती झाल्या असाव्यात। कारण 2006 साली जेव्हा स्थापना झाली तेव्हा आपल्याला आठवत असेल की पहिली जी त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि पहिली जी सभा झाली त्यावेळी त्यांनी मुस्लिमांच्या संबंधात आपलं धोरण शिवसेनेपेक्षा वेगळं असेल असं स्पष्टपणे अधोरेखित केलेलं होतं आणि त्यामुळे शिवसेनेपेक्षा हा पक्ष वेगळा असेल आणि तो विकासाच्या अजेंड्यावरती चालेल अशी शक्यता त्यामध्ये दिसत होती। आपण बघा की उत्तर प्रदेशमध्ये आता भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली, त्यावेळी मोदींनी एक सप्तसूत्री जाहीर केली आणि त्याच्यामध्ये सुद्धा विकासावरती भर देऊ असं सांगितलं। पण उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये कन्सॉलिडेशन वोट्स झाल्याशिवाय सत्ता मिळणार नाही हे माहीत असल्यामुळे मोदी एक म्हणाले आणि अमित शहानी दुसरं केलं। म्हणजे अमित शहानी सरळ सरळ कैरानाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांच्या बाकीच्या खासदारांनी आणि प्रतिनिधींनी तो मुद्दा की तर दुसरं काश्मीर आहे असं लावून धरला। म्हणजे भारतीय जनता पक्षासारखा जो विकासवादी पक्ष आहे तो सुद्धा या प्रकारचं राजकारण सत्तेसाठी करतो, तर संपूर्णपणे नीचांकावरती आलेला हा पक्ष पुन्हा वर येण्यासाठी अशा प्रकारच्या जर त्यांनी काही कृती केल्या तर त्या धक्कादायक म्हणता येणार नाही। पण राज ठाकरे यांनी हे करावं हे माझ्यासारख्या माणसाला बिलकुल पसंत नाही। त्यांनी ते करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही। कारण त्यांनी जो तुम्ही म्हणालात की विकासाचा जो ब्लूप्रिंट आहे तो विकासाचा ब्लूप्रिंट हा एक दिवसात झाला नाही, तो अनेक वर्ष त्याच्यावरती काम चालू होतं। अनिल शिदोरेंपासून प्रत्येक क्षेत्रातले लोक त्याच्यावरती काम करत होते आणि आज देशामध्ये विकासाच्या मुद्द्याला सगळ्या राज्यामध्ये केवळ मोदी करतात म्हणून नाही, ज्या ज्या राज्यामध्ये हे यश मिळालेले वेगवेगळ्या पक्षांना त्यामध्ये त्यांनी विकासाचा मुद्दा प्रचाराचा मुद्दा बनवलेला आहे आणि काही कामं करून दाखवलीत। आज मुलायम सिंग यादव यांचे सुपुत्र अखिलेश यादव यांनी सुद्धा 7-8 कामं जी महामार्गाची असतील, आयटीची असतील, ही फोकस करायला सुरुवात केलेली आहेत आणि त्याच्यावरती मतं मागायला सुरुवात केली आहे। मागच्या बाजूला ही धर्मवादी राजकारण असेल, जातवादी राजकारण असेल, ते चालू असतं, पण निदान त्या प्रकारची काही कामं करून देण्याचा प्रयत्न असतो। मला आज असं वाटतं की महाराष्ट्रासारख्या ठिकाणी ज्यामध्ये राज ठाकरे असं म्हणाले होते की मला जीन्स घातलेला, टी शर्ट घातलेला शेतकरी बघायचा, तो शेतकरी संपूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे। आता तो उद्ध्वस्त झाला तर तिला शेतीकडनं, कारखानदारीकडनं किंवा सेवा क्षेत्राकडे त्याला वळवणं, त्यासाठी काय करायला लागेल? या राज ठाकरेंनी जिगर 2000 सारखा कार्यक्रम केला होता अतिशय चांगला, की ज्याच्यामध्ये अमिताभ बच्चन पासून अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संधी काय आहेत, त्यासाठी सक्षम आपण कसं व्हायला पाहिजे यासंबंधी व्याख्याने आयोजित केली होती। ते राज ठाकरे शिवसेनेमधले, ते राज ठाकरे 2007 चे ते 2010-11 सालपर्यंतचे हे आता वेगळे दिसत आहेत। अलीकडचं उदाहरण सांगण्यासारखं आहे की रिक्षा जाळून टाका असं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर लगेच आंदोलन मागे घेतलं आणि सभेमध्ये ते असं म्हणाले, अलीकडच्या सभेमध्ये जी त्यांची सभा गाजली किंवा गाजवण्यात आली, मीडियाने त्यांना उचलून धरलं, त्या सभेमध्ये ते म्हणाले की मी आंदोलन एखादं घेतो आणि मागे घेतो अशी चुकीची टीका माझ्यावरती केली जाते। पण ही टीका कशी चुकीची आहे? रिक्षाचं आंदोलन जाळून टाका असं म्हटलं आणि योगेश सागर जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यांनी त्यांना आव्हान दिलं, त्यांच्यावर टीका केली, तेव्हा त्यांच्या कार्यालयावरती हल्ला केला। आता या प्रकारची विध्वंसाची जी राजनीती आहे ती त्यांची पूर्वी चालू होती आणि ती माझी थांबली आहे, मी आता ते करत नाही असं म्हणणारे राज ठाकरे पुन्हा या राजकारणाकडे वळलेले आहेत। ठाणे यांनी आता केक असाच कापला होता महाराष्ट्राचा आणि त्यानंतर त्याच्याबद्दल खेद व्यक्त केला होता। राज ठाकरे यांनी ओवेसी असो किंवा कोणी असो या प्रकारचं बाष्कळ बालिश कृत्य करण्याची गरज नाही, कारण ओवेसींची लायकी काय हे लोकांना माहिती आहे।
ओवेसीना फार मोठं महाराष्ट्रात बनवू दिलं जाणार नाही, हो. कारण ओवेसी सुद्धा जातवादी धर्मवादी राजकारण करत आहेत. हो. त्यामुळे या प्रकारच्या त्यांना मोठं बरं. करण्याचं कारण नाही बरं. आणि आपण छोटं होण्याचं कारण. हा अर्थात देसाईंचा मुद्दा महत्वाचा आहे, पण तांबेंना मला हाच मुद्दा घेऊन विचारायचा आहे आणि त्यानंतर मी स्टुडिओमध्ये पण येणार आहे. सुनील तांबेजी, आपल्याला आठवत असेल 2014 साली मुळात राजकारणामध्ये तुम्हाला कोणीतरी शत्रू विरोधक समोर आणावा लागतो, त्याची बागुलबुवा दाखवून तुम्हाला मतं मिळवावी लागतात. सेनेनं युती तुटल्यानंतर गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय शहा, शहनशाह अशी भीती दाखवून मराठी मतं गोळा केली होती. असं कार्ड जर का महाराष्ट्रात चालत असताना राज ठाकरे आता जर का हिंदू विरुद्ध मुस्लिम किंवा मुस्लिम विरोधाचं कार्ड जे काही समजा प्ले करण्याचा प्रयत्न करत असतील, त्यासाठी काही स्पेस आहे का मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये? चांगला प्रश्न आहे. राज ठाकरेच असतील किंवा आणखीन कोणी, कोणताही नवीन पक्षाला त्या तिकडे एक राजकीय स्पेस काय आहे ती बघायला लागते. हो. दिसतंय असं की राज ठाकरेंची जी स्पेस होती, त्यांचा जो अवकाश होता तो आता अधिकाधिक संकुचित होत चाललेला आहे. म्हणजे आता जे काही मोठं हे विश्लेषण केलं हेमंत देसाईंनी किंवा प्रताप थोरात जे बोलत होते, त्याच्यातनं दिसतंय ते हेच की प्रामुख्याने यांचं अवकाश आता संकुचित होत चाललेलं आहे. राज ठाकरेंच्या पक्षाला आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्पेस मिळणं अवघड आहे. इथे 4 पक्षांची जेव्हा लढाई झाली 2014च्या असेंब्ली इलेक्शनला, विधानसभा निवडणुकांमध्ये, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना याच्यामध्ये असं झालं की हे 4ही पक्ष थोडे बहुत तरलेत, पण तो फक्त त्यातला जो राज ठाकरे यांचा जो पक्ष होता तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे, पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला आहे. आता या पक्षाला एक नवीन स्पेस समजा इथे निर्माण करायची असेल तर त्याचं राजकारण काय असेल, तर त्यांना त्याचं फार गांभीर्याने, आता हे हिंदू मुस्लिम किंवा या विषयावरती ती स्पेस नाही आहे. म्हणजे करता येत नाही राजकारण असं नाही आहे, परंतु तिकडे भाजप आणि शिवसेना असताना राज ठाकरेंच्या बरोबर कोण जाणार? राजकारणात नेहमी दुसरी दुकानं, म्हणजे दुसरं दुकान नेहमी चालतं. जे काँग्रेसच्या दुकानात मिळत नाही ते शरद पवारांच्या दुकानात मिळतं, जे भाजपकडे मिळत नाही ते आपल्या याच्याकडे शिवसेनेकडे मिळतंय. तर ह्यांचं दुकान चालणार कसं? हे 4 मोठे मॉल आता महाराष्ट्राच्या राजकारणात उभे आहेत. याच्यामध्ये राज ठाकरे यांची जी कोणती पानाची टपरी आहे ते फक्त पानाची टपरी चालवू शकतात. ते चालवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, एवढंच दिसतं. बरं, पुन्हा पण देसाई, सुनील तांबेजी, तुम्ही त्याला दुकानाचं उपमा दिली आणि ती काही प्रमाणात खरी आहे, त्याचप्रमाणे अशा सगळ्या पक्षांकडे बघितलं जातं. पण माझा पुन्हा मूळ मुद्दा राहतो, राज ठाकरेंनी ही मुस्लिम विरोधाची कॉर्ड किंवा ही तान ही छेडण्याचा प्रयत्न 3-4 वेळाला केलेला आहे, ज्याची सुरुवात आपल्याला आठवत असेल झाली होती जेव्हा आझाद मैदानावरती आझम एका वेगळ्या विशिष्ट संस्थेचा मोर्चा निघाला होता. मुस्लिम काही गटांनी, रजा अकादमीने फार मोठा गोंधळ घातला होता. त्याच्यानंतर पहिली ही एकमेव पक्ष होता की ज्यांनी रॅली काढली होती. त्यानंतर सुद्धा इकडच्या मुंबईतल्याच एका कॉलेजमध्ये बोलत असताना मला अब्दुल कलामवाले मला मुसलमान चालतील, मला भेंडी बाजार किंवा मला मुंब्रावाले मुसलमान नको आहेत, असं सुद्धा ते उल्लेख केला होता. इतक्या उघडपणे आपला एक विशिष्ट धार्मिक कलर दाखवायला राज ठाकरेंनी सुरुवात केली आहे. काहीतरी तरी गणितं असतील त्यांची, आणि अशी तुम्हाला पोषक वातावरण किमान मुंबईत तरी दिसतंय का? मला एक पहिली गोष्ट, राज ठाकरे स्टँड आहे हा मला काही नवीन वाटत नाही. बरं, हा प्रकार मला नवीन वाटत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा हीच भूमिका घेतली होती. राज ठाकरे खरं तर बाळासाहेब ठाकरेंचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतायत. आता बाळासाहेब ठाकरेंचं जे भूमिका होत्या, अगदी ते जेव्हा मराठी माणसासाठी लढत होते तेव्हा सुद्धा त्यांनी एक, म्हणजे ते हिरवं संकट वगैरे सगळं ज्यांनी मार्मिक त्यावेळेचे वाचले असतील किंवा बाळासाहेबांची भाषणं कवर केलेली आहेत, आठवू शकेल त्यांनी हा मुस्लिम हिरवे साप हे जे अशी भाषा वापरून बाळासाहेबांनी हा एक सतत जागृत ठेवलेला आहे. याचं कारण एक असं आहे की आपण शिवाजी महाराजांना वेगवेगळे आता लोक प्रोजेक्ट करतात, परंतु त्याच्यामध्ये ते मोगलांच्या विरुद्ध लढले हा जो मुद्दा आहे, आणि मराठे आणि मोगल याच्यामधला हा एक आदिबंध ज्याला म्हणता येईल ना, हा मराठी समाजात कायम आहे. म्हणजे त्याला आपण काही म्हणा, परंतु तो एक कायम आहे. आता फक्त संभाजी ब्रिगेड आणि बहुजन समाज पार्टी यांनी काही खास प्रयत्न केल्यामुळे हा जरा निवळायला लागलेला आहे. म्हणजे संभाजी ब्रिगेडने जे काही मोर्चे काढले आता महाराष्ट्रात काही ठिकाणी, तिकडे मुसलमानांना सोबत घेऊन मोर्चे काढलेले आहेत आणि त्यामुळे जरा वातावरण निवळलेलं आहे. परंतु नाहीतर जी बाबासाहेब पुरंदरेंची जी लाईन आहे शिवचरित्राची, तीच लाईन पुढे
बाळासाहेब ठाकरेंनी खेचली, Exactly. तीच लाईन मी या मुद्द्यावरती येणारच होतो. हा मुद्दा घेऊन मला निलेशला विचारायचा आहे. मी हाच मुद्दा घेऊन येणार होतो. निलेश, शिवसेनेचा ग्राफ त्यांनी तो मराठीचा मुद्द्यापासून सुरुवात झाला आणि त्याच्यानंतर राम मंदिराचा मुद्दा आयताच घेऊन त्यांनी तो इतका पुढे नेला की भाजपला नंतर धडपडावं लागलं की अहो आम्हीच पाडलं राम मंदिर आणि धडपडले होते. आणि नंतर हळूच जेव्हा गरज पडेल तसं 2014 मध्ये सुद्धा बघायला मिळालं, गुजराती माणूस विरुद्ध मराठी असं सुद्धा त्यांनी हळूहळू क्लॅश नेला आणि पुन्हा यश पदरात पाडलं. राज ठाकरे असे जर का आता प्रयत्न करत असतील तर त्यांचा मग चेहरा कोण? मग राज ठाकरे हिंदूंचा चेहरा आहेत का? तसे ते बनवू शकतात का? आणि त्यांना आता शिवसेनेने हिंदुत्व त्या अर्थानं उघडपणे ते मांडत नाहीयेत, अशा वेळी ती स्पेस तुला जाणवते का मुंबईत तरी? नाही, मुख्यतः आत्ता आहे ना, हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर स्पेस क्रिएट करणं हे राज ठाकरेंना सध्या तरी कठीण दिसत आहे. कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप या अगोदरच राजकारण करत आहे आणि 2014च्या निवडणुकांवर जर आपण नजर टाकली तर अगदी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांच्या विरोधात जनमत होतं त्यांचीही जी वाढ खुंटली ती 65 ते 75 इतकी जी आकडेवारी त्यांच्याकडे आमदारांची होती ती 40 ते 44 मध्ये येऊन थांबली. शिवसेना आणि भाजप जी वाढली ते 120 ते 65च्या दरम्यान येऊन ठेपली. पण जर ज्यांच्या विरोधात जनमत होतं अशांची टक्केवारी जर कमी झालेली बघितली आणि राज ठाकरेंच्या मतांची टक्केवारी जर बघितली तर राज ठाकरे जे 12 आमदारांवर होते ते एका आमदारावर येऊन ठेपले. याचा अर्थ असा आहे की मराठीचा मुद्दा त्यांच्या हातून पूर्णतः गेलेला आहे, तो आता त्यांच्या वाट्याला येणार नाही, तो त्यांना कामी येऊ शकत नाही. राहिला हिंदुत्वाचा मुद्दा, तो शिवसेना आणि भाजप या दोघांकडे सध्या आहे आणि तिथे राज ठाकरे मुसंडी मारू शकतील अशी परिस्थिती नाही. मुंबईत हिंदू विरुद्ध मुसलमान असं वातावरण नाही. राज ठाकरेंना 92-93ला राम मंदिर असो किंवा मुंबईतले दहशतवादी हल्ले असो याचा निश्चितपणे खूप मोठा फायदा झाला होता. त्यातून 94-95ला सरकार युतीचं महाराष्ट्रात येताना पाहायला मिळालं होतं. मात्र ती परिस्थिती सध्या मुंबईत नाही. मुंबईत खूप मोठा दहशतवादी हल्ला गेल्या काळात झाला आहे आणि त्यातून मुस्लिम विरोधी मतप्रवाह तयार झाला आहे असंही कुठे वातावरण दिसत नाही. त्यामुळे सध्या तरी राज ठाकरेंसाठी मुस्लिम विरोध हा मुद्दा मतं मिळवण्याचा मुद्दा असू शकत नाही. उरला मुद्दा उत्तर भारतीयांचा तर तोही विरोध करून मतं मिळवून देणार नाही. आणि त्यामुळे सध्या ओवेसीला विरोध करण्याचा जरी मार्ग राज ठाकरेंनी पत्करला असला तरी तो खूप कामी येईल अशी परिस्थिती दिसत नाही. थोडा जर पण अशी जर का जसं निलेशने सांगितलं आणि बहुतांश लोकांचं तेच मत आहे की आता असा काही स्पेस दिसत नाहीये, मग असं म्हणायचं का की राज ठाकरे सध्या मिळतील ती कार्ड वापरून बघूयात पण किमान कशाला तरी एखाद्याला प्रतिसाद मिळेल? त्यांनी मग दौरेट काढण्याचा प्रयत्न केला, ब्ल्यूप्रिंट आणून सुद्धा दाखवली, मराठी माणसाचा मुद्दा तर आहेच आहे, मग आता काय नाही तर चला आपण हिंदुत्वाचं कार्ड चोरी खेळून दाखवावं, असं हे डेस्परेट मूव्ह चालले. डेस्परेट टाइम्स डेस्परेट मूव्ह. डेस्परेट, बरोबर आहे तुमचं. डेस्परेट म्हणजे त्याचा दुसरा अर्थ होतो मराठीत प्रवाहपतीत. प्रवाहाच्या बरोबरती माणूस कसाही वेडावाकडा जातो असा भाग दिसतोय. दुसरी गोष्ट, आता या कार्यक्रमात बाळासाहेबांची आणि राज ठाकरेंची तुलना झाली म्हणून बोलतो. पहिल्यांदा बाळ ठाकरे समजून घ्या, हे पक्के हिशोबीग्रस्त होते. ते मेथड बिहाइंड मॅडनेस असायचीच. त्यांनी हिंदुत्व कधी स्वीकारलं? 80च्या दशकाच्या सुरुवातीला ज्या वेळेला शिवसेनेची पिछेहाट व्हायला लागली आणि याचं कारण असं की लोकसंख्येचा विस्फोट मुंबईमध्ये फार व्हायला लागला. महानगर अट्रॅक्ट करतातच लोकांना. दुष्काळ पडला 72चा, मुंबईची लोकसंख्या फुगली, लोक आले झोपडपट्ट्यात मराठी, नंतर बाहेरचे आले. उत्तर महानगरी एक्सप्रेस सुरू केली त्यावेळेला आम्हाला वाटतं, त्याच्या उद्घाटनाला मी गेलो होतो त्या गाडीत, ती एक्सप्रेस आली त्यावेळेला आता उत्तर भारतायांचाच लोंढा होणार हे त्यावेळेला आम्ही लिहिलं होतं. हे सगळं झालं. हे सगळं बघितल्यानं बाळासाहेबांनी काय बघितलं की मला जर मराठी टक्का जर इथं घटत जातोय सारखा मुंबईमध्ये, मला माझा बेस वाढवला पाहिजे, म्हणून तो हिंदुत्वाचा मुद्दा आहे. याच्या मागे पक्का राजकीय हिशोब होता. याच्यामध्ये कुठलं भावनिक वगैरे असा उमाळा वगैरे असा नव्हता. ते पक्के राजकारणी होते. एक दुसरी गोष्ट, तुमची कॅल्क्युलेशन पक्की पाहिजेत राजकारणामध्ये की काहीतरी केलं आणि काहीतरी झालं. मग दुसरी गोष्ट, हाही भाग घ्या, मुंबईमध्ये जरी रझा अकादमीचा काही ती गडबड झाली असली तरी उत्तर प्रदेशमधल्या मुसलमान तरुणांच्या वोटिंगचा ट्रेंड तुम्ही बघा आणि बिहारमध्ये देखील बघा. मोदींची बॅकग्राऊंड ही बरीचशी कलंकित होती कम्युनल राजकारणाच्या दृष्टीनं, तरी पण उत्तर प्रदेशमधल्या विशेषतः तरुणांनी मोदींना मतं दिलेली आहेत. विशेषतः रामपूर मतदारसंघ घ्या आझम खानांचा, किंवा इतरही मुस्लिम बहुल जे मतदारसंघ बरेचसे आहेत ते. बिहारमधले घ्या, बिहारमधला जो पूर्वेकडचा टापू आहे पूर्णिया, नंतर तुमचा किशनगंज, विशेष किशनगंज,
अशा ठिकाणी इथं शहाबुद्दीनाचं राजकारण झालं ना. शहाबुद्दीन जे आत्ता ओवेसी भूमिका त्याच्यापेक्षा फार आक्रमक घेत होते शहाबुद्दीन किशनगंजमधूनच. तर त्या ठिकाणी सुद्धा मोदींना यश मिळतं. मोदींच्या म्हणजे तिथला मुसलमान तरुण घेतो त्याचं कारण मोदी कुठंतरी विकासाच्या गोष्टीत आमचा बेकारी आम्हाला कमी करतील, विकासाच्या दृष्टीनं काही प्रयत्न करतील, हा त्याच्यामधली कदाचित तिथल्या मुस्लिम तरुणांना असलेली भाबडी आशा सुद्धा असेल. बरं. आणि आता झाल्यानंतर काय आता उत्तर प्रदेशमधली स्थिती काय, देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी पुढच्या वर्षी निवडणूक आहे उत्तर प्रदेशमध्ये. ओवेसी तिथं काय करतायत नक्की, बिहारमध्ये करून गेले. बिहारमध्ये त्यांनी तो पूर्वेचा टॅपूस बघितला, किशनगंज, कटरिया आणि पूर्णिया वगैरेचा भाग, तो पूर्वेचा भाग बघितला. याच्यानंतर त्यांनी काय केलं, आता उत्तर प्रदेशमध्ये त्यांना मुलायम सिंगांच्या वरती अटॅक करतात. मुलायम सिंग आणि बाप बेटी की सरकार म्हणजे काय, समाजवादी पक्षाची ती जी मतं आहेत मुसलमानी बेस हा त्यांना कमी करायचा आहे. मायावतीवरती ते कुठे अटॅक करत नाहीत. हा जय भीम जय मीम हे जास्त चालू आहे त्यांचं तिथं. मायावतीवरती अटॅक करायचा आहे. राज ठाकरे अशाच प्रकारचं काही मॉडेल वापरायचा प्रयत्न राज ठाकरे आता गोंधळलेल्या स्थितीतच आहे खरं सांगायचं. धरसोड वृत्ती ह्याच त्यांना आता घातक ठरते. विकासाच्या मुद्द्यावरती, बेकारी हटवण्याच्या मुद्द्यावरती जर गुजरातमध्ये एवढे दंगे झालेले असताना मुसलमान तरुण जर मोदींना मत देत असेल 2014 साली, तर राज ठाकरेंच्या सारखे बरेच युवा शक्ती त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना बेकारी हटवण्याच्या मुद्द्यावरती किंवा बेकार भत्ता ही सुद्धा त्यांना मोठं आंदोलन ठरू शकतं. याच्यावरती का गोळा करत नाहीत लोक, एक्झॅक्टली ते प्रवाहपती. म्हणूनच हा एक प्रश्न पुढचा उपस्थित होतो जो मी हेमंत देसाईंना विचारणार आहे. देसाईजी, या सगळ्या निमित्तानं राज ठाकरेंचे जे काही समजा बदलत्या शेड्स आहेत राजकारणाच्या, एक पडताळ आपल्याला सगळ्यांना घ्यावा लागणार आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी मातीमध्ये मराठीचा मुद्दा शेवटी चालतो की नाही, नेमका त्याचा फायदा मिळतो की नाही, आणि इकडचा मराठी मतदार नेमका कोणत्या मुद्द्यांवरती पक्षांना आपलं मानतो. किंवा म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेनेची टक्केवारी जवळपास सेम आहे, जागा सुद्धा जवळपास सेम असतील, तर मराठी मतांची, मराठी माणसाची राजकीय स्पेस आहे का आणि ती कोणाला मिळू शकते का? हेमंत देसाई. निश्चितच आहे, पण पहिल्यांदा मला सुनील तांबेंनी जे पानाची टपरी हा एक चांगला शब्दप्रयोग केला, तर मी असं म्हणेन की वेगवेगळे मुद्दे घेऊन एकत्र राजकारण केलं जातं. त्याप्रमाणे पानाची गादी असते ना, की काही गाद्यांवरती बॉलपेन सुद्धा मिळतात किंवा वह्या सुद्धा मिळतात. अशा प्रकारची गोष्ट हे राज ठाकरेंची आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे आता की आज जगभर दहशतवादाचा मुद्दा पुढे आलेला आहे आणि मोदी अमेरिकेत जाऊन सुद्धा त्यांनी दहशतवादावरती, आणि तो न बोलता सांगायचा गोष्ट आहे की तो मुख्यतः इस्लामी गटांकडनं जो काही दहशतवाद आणला जातोय त्याच्या विरुद्धची लढाई आहे, हे त्याच्यामधनं अधोरेखित होतं. आता आपल्याकडे 1980च्या दशकामध्ये राम मंदिराचं रथायत जे राजकारण झालं, त्याचा संपूर्ण देशामधलं वातावरण बिघडलं आणि त्याचा शिवसेनेने महाराष्ट्रात त्याचा फायदा घेतला. त्यानंतर त्याच वेळी युती झाली. त्यामुळे जे आसपासचं जे वातावरण असतं त्या वातावरणापासून बाजूला होता येत नाही. त्यामुळे आसपास आज काय आहे, आसाममध्ये कुठलं राजकारण यशस्वी झालं, पश्चिम बंगालमध्ये काय मुद्दे होते, या मुद्दे लक्षात घेऊन त्या प्रकारचं जे इतर पक्ष करतात त्याचं काहीतरी रिफ्लेक्शन, त्याचं काहीतरी प्रतिबिंब कुठल्याही पक्षावरती पडत असतं. त्यामुळे राज ठाकरेंनी हा मुद्दा त्या पद्धतीने घेतला असेल. पण मला असं वाटतं की तुम्ही जो प्रश्न थेटपणे विचारला की कुठला मुद्दा महत्वाचा आहे महाराष्ट्रात, तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी कुठली प्रतीका घेतं, तर राष्ट्रवादीच्या ज्या बाकीच्या संघटना ज्या आहेत, राष्ट्रवादीच्या नाहीत पण छावा असेल, संभाजी ब्रिगेड, वेगवेगळ्या संघटना असतात, त्यांचा पद्धतशीर उपयोग R.R. पाटील यांनी भांडारकरवरती हल्ला असेल त्यावेळी करून घेतला आणि या सगळ्या संघटना एक प्रकारे राष्ट्रवादीच्या मागे उभ्या आहेत. काँग्रेसचं राजकारण काय, काँग्रेसला दलित आणि मुस्लिम भक्कम पाठिंबा होता, ते वर्ग सोडून घेतल्यावर काँग्रेसची अवस्था अशीच आहे. शिवसेनेची अवस्था अशी आहे की शिवसेनेला जर वाढायचं असेल तर भारतीय जनता पक्षाची मतं त्यांना आपल्याकडे घ्यायला लागते. त्यामुळे शिवसेना मराठीचे मुद्दे वारंवार असे काही रेटत नाहीत, काही मध्ये मध्ये दिवाकर रावतेंसारखे मंत्री रेटत असतात. माझ्या मते महाराष्ट्रामध्ये मराठी तरुण म्हणजे जे आज मोदी स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया हे सगळे मुद्दे घेत आहेत, तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग कारण नागरीकरणाचे प्रश्न, शहरीकरणाचे प्रश्न, शहरातल्या सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर आणि मराठी तरुण हे जे मुद्दे आहेत ते लोकांचे खरे मुद्दे आहेत. आणि शेतीकडनं तुम्हाला दुसऱ्या क्षेत्राकडे जर वळायचं असेल तर ती स्पेस नक्की आहे. ती स्पेस शिवसेना मराठीचं राजकारण करत आहे, पण मराठी लोकांसाठी शिवसेनेकडनं बाळासाहेब ठाकरे यांच्या पासूनच्या काळापासून अपेक्षाभंग दारुण झालेला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं सुद्धा तो झालेला आहे. तुम्ही लक्षात घ्या
आंध्रसारख्या राज्यामध्ये तेलुगू अस्मितेचा मुद्दा होता. चंद्राबाबू नायडूंनी त्याच्या पुढे काय कशा प्रकारचं विकासाचं राजकारण केलं त्यांनी. हो त्यानंतरच्या काळात त्यांचा पराभव झाला, तेव्हा पराभव झाला त्यानंतर पुन्हा ते निवडून आले. तेव्हा जे निवडून बाकीच्या राज्यामध्ये आलेले आहेत त्यांनी कुठल्या प्रकारचं राजकारण केलं आहे याचा जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये त्या राज्याला भेडसावणारे ज्या खदखदणाऱ्या त्याच्यावरती समस्या आहेत, कदाचित राज आणि ठाकरे अजूनही कमी पडत महाराष्ट्रामधलं असावेत. थोडं याला जोडूनच असा मुद्दा आहे. लोकांची जर का समजा तुमची नाळ तुटली तर तुम्ही गोंधळलेल्या मनस्थितीत अशा पद्धतीनं जाता. हा प्रॉब्लेम आहे राज ठाकरेंचा. तो मगाशी मी म्हटलं ना की बेकार हाच इथला मुद्दा आहे. बेकारी हाच मुद्दा आहे. बेकारांच्यासाठी ते रस्त्यावर उतरले, त्यांना यश मिळेल. दुसरा भाग असा, महाराष्ट्र आता कधी नव्हत इतका दुष्काळामध्ये होरपळून निघत होता. पिण्याच्या पाण्याची जी मध्य महाराष्ट्रामध्ये आणि इतरत्रही मोठी हे होती. आता ही जी कामं घेतलेली असताना राज ठाकरेंचा मला माहिती नाही कितवा वाढदिवस आहे आजचा, समजा 50वा वाढदिवस आहे आजचं जर आपण धरलं तर समजा मनसेच्या कार्यकर्त्यांनी जर का समजा गेल्या 4 महिन्यात उतरून की बाबा आम्ही एक 50 किलोमीटर एरियाचं तिथले जे ओहोळ असतील किंवा नद्या आहेत त्याचं आम्ही खोलीकरण आणि रुंदीकरण करू आणि पाणी साठवण्याची व्यवस्था करू, श्रमदान करू, त्याच्यासाठी आम्ही आमची ताकद लावू. 4 महिने ते लोकांच्या डोळ्यापुढे राहिले असते. कोण या विषयामध्ये हा विषय हातात घेऊन आमिर खान महाराष्ट्रामध्ये हिरो बनलाय, त्याचं फॉलोईंग वाढलंय. नाना पाटेकरचं फॉलोईंग आहे, मकरंद अनासपुरेकरचं, आणि चांगलं पॉझिटिव्ह आहे, हे वाढावं असंच त्यांनी हे राज ठाकरेंनी का नाही केलं? हे राज ठाकरेंनी हा चांगला मुद्दा. एक छोटासा ब्रेक, इकडे परत एकदा ब्रेकच्या नंतर आपल्याला निलेशकडे जायचंय आणि एक महत्वाचा मुद्दा घ्यायचा आहे. ते राज ठाकरे ज्यांनी पक्ष स्थापन करताना मराठी तरुणाईसमोर असं म्हटलं होतं, पालकांना असं म्हटलं होतं, तुमची मुलं मुली माझ्या बरोबर द्या, एक चांगला महाराष्ट्र आपण घडवून दाखवूयात, आणि आवाहन केलं होतं की तुमच्या मुला मुलींना माझ्यासोबत पाठवा. आज जर का त्यांच्या बरोबरचा असाच एखादा मुलगा तरुणी जर का ओवेसीचा केक आणि मग ती कापाकापी होत असेल तर हेच नवनिर्माण आहे का? हा एक कळीचा मुद्दा घेऊन आपण निलेशकडे पण जाणार आहोत. त्यापूर्वी छोटासा ब्रेकवर जाताना पुन्हा आठवण, तुम्हाला जर काय चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जा. मनसे हिंदुत्ववादाकडे झुकते का यावरती नक्की प्रतिक्रिया व्यक्त करा. ब्रेक घेऊयात, पाहत रहा जय महाराष्ट्र.